नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच प्रेस नोट आलेली पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती संदर्भात आजच्या घडीची बातमी 30/1/2024. अतिशय महत्त्वाच्या सूचना. गेल्या आठवड्याभरात खूप साऱ्या जाहिराती आल्या आहेत, तर ती प्रेस नोट काय ते समजून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. टेट 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी करता शिक्षण सेवक व शिक्षक रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, त्यासाठी असलेले आरक्षण या बाबी विचारात घेऊन 80% पदांसाठी करण्याचे शासन आदेश नियोजित आहेत. या कामी माहे जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये आरक्षणविषयक बिंदूनामावली तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदूनामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेच्या 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या 70% रिक्त पदांवर पदभरती करण्यात येत आहे. अनेक पालक शालेय शिक्षणाचा खर्च परवडत नसून सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. ते अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्याची शाश्वती नसताना देखील पालक केवळ माध्यमाच्या हव्यासापोटी त्या शाळांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याची बाब आहे. या बाबीचा विचार करून ज्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य नाही, अशा अल्प उत्पन्न गटातील व ग्रामीण भागातील पालकांना देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असल्यास एक सक्षम पर्याय जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपांतर करण्याच्या दृष्टीने शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण 2004 सालापासून अंगीकारले आहे. अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शाळा मराठीतूनच शिक्षण देतात. ही सुद्धा बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. या शाळांमध्ये शिक्षक नियुक्ती करत असताना ते शिक्षक गुणवत्तावान असावे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. या हेतूने इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या बाबीची व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासनाने 13/10/2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज मिती जिल्हा परिषद आस्थापनावर शिक्षकांची 2.14 लक्ष पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कार्यवाही होत असली सेमी इंग्रजी व साधन व्यक्ती मिळून 5% पेक्षा ही पदं कमी आहेत. राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेसंदर्भात भविष्यात अडचण निर्माण होणे या दृष्टीने 10/2/2004 व 22/11/2007च्या शासन निर्णयान्वये बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये गणित विज्ञान ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी माध्यमातून शिकविण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच शासनाचे जे वेगळे निर्णय आहेत त्यानुसार स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 20% राखीव जागा इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 19/7/2013 नुसार सेमी इंग्रजी अध्यापन पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांतील शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारण करणे आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय दिनांक 27/7/2018 नुसार इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी 20% जागांची तरतूद रद्द करून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेची आवश्यकता असेल ती जिल्हा परिषद इंग्रजी माध्यमातील शिक्षक आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून घेऊ शकतील, अशी तरतूद करण्यात आली. त्यामुळे धोरण नवे नसून पूर्वापार सुरू आलेले आहे. वरील तरतुदी विचारात घेऊन शिक्षक टेटमधील पदभरती करताना केंद्र शाळेवर इंग्रजी अध्यापन कौशल्याकरता साधन व्यक्तीसाठी व सेमी इंग्रजी शाळांकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी इंग्रजी माध्यमाची मागणी असल्याने पोर्टलवर दोन्ही पदांकरता एकत्रित मागणी घेण्यात आली आहे. साधन व्यक्ती या पदांवरील निवड करावयाच्या शिक्षकांच्या बाबीमध्ये वेगळ्या स्तरावर मतभिन्नता विचारात घेता शासनाने साधन व्यक्ती या पदासाठी मागणी केलेली पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रचलित तरतुदी विचारात घेऊन सेमी इंग्रजी शाळांसाठी आवश्यक असलेल्या मागणीनुसार
सेमी इंग्रजीसाठी पद भरती करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच या पदावर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांपैकी कौशल्य तपासणी परीक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागांमध्ये घेण्यात येतात. ही प्रक्रिया नवीन नाही. शासन पत्र 25/1/2024 शिक्षण आयुक्तालयाचे 28/1/2024 पत्रानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासन पत्रात नमूद केल्यानुसार साधन व्यक्तीसाठी पदे राखून ठेवणे तसेच सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे. शासनाने समिती गठीत करून या समितीच्या शिफारशीनुसार साधन व्यक्तींच्या पदाबाबत समितीच्या अहवालावर कार्यवाही करण्यात येणार आहे. एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदुनमावली, विषय या सर्व विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत. प्रत्येक घटकास केवळ स्वतःच्या मागणीची पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन व प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी असल्याने त्यांची पूर्तता करू शकत नाही. प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अद्यापही उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश वेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा संदेशांना उत्तरे देण्यास मर्यादा आहेत. या उपरी वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान स्वतः शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, उपसंचालक यांनी केले आहे. कायदेशीर तरतुदी व प्रशासकीय कार्यपद्धती समजून न घेता काही घटक या संपूर्ण प्रक्रियेबाबत समाज माध्यमांवर अर्धवट माहिती व जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती प्रसारित करून टेट धारकांना संभ्रमित करीत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत सर्व शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोणीही अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. पदभरती संदर्भात काही अडचणी असतील तर आपली मागणी ejupavitra2022@gmail.com या ईमेलवर पाठवावी, जेणेकरून त्याची योग्य दखल घेतली जाईल. तर असं हे शासनाचं पत्र आलेलं आहे शिक्षण विभागाचं. टेट परीक्षेच्या संदर्भात, शिक्षक भरतीच्या संदर्भात, विशेष करून इंग्रजी माध्यमाबद्दल जो काही संभ्रम आहे तो संभ्रम साधन व्यक्ती काय तो दूर करण्याचा प्रयत्न ह्या प्रेस नेटद्वारे करण्यात आला आहे. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद. थँक्यू.